हॅलो नमस्कार। आपल्या डिलिशियस केक आणि रेसिपी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। चला तर मग आपण कापसासारखी मऊ जाळीदार इडली कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी 3 वाटी रेशनचे तांदूळ घेतले आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी सफेद उडीदची डाळ आणि 1 वाटी पोहे घेतले आहेत। आता मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। लक्षात ठेवा, डाळ आपल्याला जास्त चोळून अशी धुवायची नाही। आता आपल्याला डाळ आणि तांदूळ भरपूर असे पाणी घालून 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे। डाळ मध्ये मी 1 चमचा मेथी दाणे घातले आहे, त्यामुळे आपले पीठ छान फर्मंट होतं। पोहे आपल्याला डाळ तांदूळ बारीक करताना 10 ते 15 मिनिट अगोदर भिजवायचे आहेत। डाळ तांदूळ भिजवलेले पाणी आपण डाळ तांदूळ बारीक करताना घ्यायचे आहे। आता मी इथे डाळ तांदूळ आणि पोहे वेगवेगळे बारीक करून घेतले आहे। तुम्ही एकत्र जरी केले तरीही चालेल। या पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ घातले आहे, पण दाखवायचे राहिले। आता आपल्याला हे मिश्रण उबदार ठिकाणी 10 ते 12 तासासाठी किंवा रात्रभरासाठी ठेवून द्यायचे आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा। बघू शकता तुम्ही आपले हे बॅटर किती छान फर्मेंट झाले आहे। आता ह्या बॅटर पासून तुम्ही इडली, डोसे, आप्पे काहीही बनवू शकता। हे मिश्रण तुम्ही 5 ते 6 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करू शकता। आता आपण इडली पात्र्याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत, म्हणजे इडली चिपकणार नाही। आता हे बॅटर आपल्याला इडली पात्र्यात टाकून घ्यायचे आहे। आता स्टीमर मध्ये ठेवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। इडली पात्र्याला जे होल दिले आहेत ते एकावर एक असे व्यवस्थित अरेंज करून ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्या सर्व इडल्यांना स्टीम व्यवस्थित मिळेल आणि आपल्या इडल्या छान फुलतील। 10 ते 12 मिनिटे आपल्याला मीडियम फ्लेमवर इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत। आता आपली इडली तयार होते तोपर्यंत आपण इडली सोबत खायला चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचे बारीक काप करून घेतले। त्यात कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, थोडे दही आणि अद्रक घालून मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे। आता आपण चटणीला जिरे, राई आणि कढीपत्त्याची चुरचुरीत अशी फोडणी करून घ्यायची। तर बघू शकता आपली इडली कशी कापसासारखी मऊ लुसलुशीत झाली आहे। सकाळी बनवलेली इडली संध्याकाळपर्यंत जरी खाल्ली तरी सॉफ्ट अशी राहते, अजिबात सुद्धा घशात अडकत नाही किंवा कोरडी पडत नाही। चला तर मग भेटूया परत अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।